सिल्लोड तालुक्यातील अंधारीतील मारहाण प्रकरणाला गंभीर वळण, जखमीचा मृत्यू, वडद बाजार पोलीस ठाण्यामध्ये खुनाची कलम केली वाढ। आज शनिवार 4 जुलै रोजी दुपारी 3 वाजता माध्यमांना माहिती देण्यात आली की सिल्लोड तालुक्यातील अंधारीतील मारहाण प्रकरणात गंभीर वळण लागले असून या प्रकरणातील जखमी बाळासाहेब भिकन तायडे वय 45 याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे। त्यामुळे पोलिसांनी दखल घेऊन गुन्ह्यात खुनासह संबंधित कलमाची वाढ केली असून पुढील तपास वडद बाजार पोलीस करीत आहे। या प्रकरणी वैशाली बाळासाहेब तायडे वय 41 वर्ष राहणार अंधारी तालुका सिल्लोड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 19 जून 2026 रोजी दुपारी 3 वाजल्यापासून 20 जून रोजी पहाटे 1:30 वाजेपर्यंत त्यांचे पती बाळासाहेब तायडे हे बराडी येथील पेट्रोल पंप परिसरात एका दुचाकीवर 2 व्यक्तींसोबत दिसून आले होते। त्यानंतर ते पेट्रोल पंप बाहेर जाताना CCTVमध्ये दिसून आले। फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे। फिर्यादीच्या संशयावर आरोपीने संगमत कट रचून बराडी येथील पेट्रोल पंप परिसरात अज्ञात कारणावरून बाळासाहेब तायडे यांना मारहाण केली। त्यानंतर जखमी अवस्थेत त्यांना बनकिनोळा फाट्याजवळील शनी मंदिर परिसरात टाकून आरोपी घटनास्थळातून पसार झाले आहे। या प्रकरणी 26 जून 2026 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता। मात्र उपचारादरम्यान बाळासाहेब तायडे यांचा मृत्यू झाल्याने सदरील खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे। सदरील घटनेची नोंद वडद बाजार पोलीस ठाण्यात करण्यात आली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयसिंह जोनवाल यांच्या मार्गदर्शनाखाली वडद बाजार पोलीस सदरील घटनेचा पुढील तपास करीत आहे, अशी माहिती आज रोजी माध्यमांना सदरील माहिती देण्यात आली आहे।